कर हाय हाय कर हाय. कुठे निघालीस? निघाले शर्टात. शेरडात. तुझे शेरड कुठे आहेत? अच्छा बाय बाय. बाहेर ये की बाहेर. ठेव तुला आत ठेव. ठेव तुला कोंडून. अरे जातो मी घरी. चिकू कोणासोबत भांडण करून आलंयस? हे कोणी मारलं? हे काय नाही काय तरी तुझ्या चेहऱ्यावर नेहमी खुणा असतातच. सारखं भांडण करत असतो. चल बाहेर ये. बाहेर ये चल. चिकू. हॅलो गाईज. तर गाईज आज 21 जून आहे आणि बऱ्याच दिवसांच्या काय म्हणतो आपण, बऱ्याच दिवसांपासून आम्ही पावसाची वाट बघत होतो खूप. फायनली आज पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर तुम्हाला वातावरण दाखवायचं आहे. तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पण बघू शकता किती सुंदर वातावरण झालं आहे ना. माय गॉड, मी खूप आतुरतेने वाट बघत होते पावसाची. 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला बॅक कॅमेराने सगळा व्ह्यू दाखवते. तर गाईज तुम्ही आता बघितलं ना किती छान वातावरण झालं आहे आणि किती छान व्ह्यू दिसतोय. सगळा डोंगर, झाडं, हे शेत वगैरे किती सुंदर दिसतंय पाऊस पडल्यानंतर. खरंच जी देवाने सृष्टी निर्माण केली आहे ना त्याला काहीतरी अर्थ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या सृष्टीचा, देवाचा, निसर्गाचा आपण नेहमीच मान राखला पाहिजे. निसर्गाच्या विरुद्धात आपण काही करू शकत नाही. फायनली पाटणमध्ये तर पाऊस पडलाय. मला बाकी ठिकाणचं जास्त माहीत नाही आहे. मुंबईमध्ये पण आज थोडासा पाऊस बहुतेक पडलेला आहे. पण हेच आहे की आपण खूप डेव्हलपमेंटच्या मागे लागतो आणि आपल्या निसर्गाला विसरूनच जातो. झाडे वगैरे तोडणं इथपर्यंत खूप. आता तुम्हाला आरवली जंगलाची तर घटना तर माहितीच आहे काय झालं तिकडे. सो आपण असं नाही केलं पाहिजे. झाडं लावली पाहिजेत तर निसर्ग पण आपल्याला साथ देईल. आणि ठीक आहे शहरात एवढा फरक नसेल पडत पण गावी तर पावसावरच सगळं अवलंबून आहे ना, शेती वगैरे सगळ्याच गोष्टी. सो झाडे लावा, झाडे जगवा एवढंच सांगेन मी. गाईज तुम्ही माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये एका व्यक्तीला तर बघत असाल. एक व्यक्ती, हो माझा जीव आहे हा. तर माहीत नाही कुठून कसा टपकतो, कसा येतो माहीत नाही हा, पण येतो. मी जिकडे उभी असेल ना तिकडे हा टपकतोच. बघा काय करून घेतलंय. सगळ्या आमच्या गावाचा राखणदार आहे हा. सगळ्या गावाची राखण करतो. पण त्याला भाकरी कोण कोण देतं माहीत नाही. आता तर त्याला सगळे लाईक करतात कारण माहिती आहे हाय म्हणून कोणता चोर वगैरे नाही येऊ शकत इकडे. सो तुम्ही पण असा एक क्यूटसा पेट तुमच्या घरी ठेवा. खरंच खूप खूप मायाळू असतात हे पेट्स. सी बघा कसं स्माईल करतोय. पण खूप वाईट वाटतं ह्याच्या जखमा बघून. पण खूप भांडखोर आहे. कुठलाच कुत्र्याला येऊ देत नाही इकडे आमच्या गावी. काय रे चिकू, ह्याला 5 वर्ष पूर्ण झाले. हॅपी बर्थडे. तुझा 6वा बर्थडे आता लवकरच येईल. काय म्हणायचं आहे चिकू तुला? कसं लागलंय तुझ्या चेहऱ्याला यार. वाईट वाटते मला खूप. सोबत व्लॉग बनवला तर ह्याचं म्हणणं आहे की मला पण व्लॉगमध्ये घे. जो डोंगर तुम्ही बघताय ना, मी आता झूम करतेय. तिथे जे तुम्ही मध्ये बघताय ना तिथे गुजरवाडीचं एक मंदिर आहे, देवीचं मंदिर. सो आमच्या इथून किती छान दिसते बघा.
नमस्कार. हे दादा तुमचं नाव सांगा. महेश मारुती धुमाळ. ओके. हे कराडवरून आपल्याला पाटणमध्ये भेटायला आले तेवढं पावसातून वगैरे. तर तुमच्या बिझनेसबद्दल सांगा जरा. सांगतो मॅडम. आमचा बिझनेस कराडमध्ये दत्त चौकात संकेत फ्लावर मर्चंट फुलाचा व्यवसाय आहे. आज आमच्या दुकानात हार, बुके, तुरे, गुच्छ, सर्व प्रकारचे हार, गाडी सजावट मी पण जेव्हा पण कराडला येईल तेव्हा नक्की भेटते. या. ॲड्रेस सांगितला ना. हां, दत्त चौकात माझा पत्ता आहे. दत्त चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर मुरमुदलाच्या खाली संकेत फ्लावर मर्चंट, शनिवार पेठ, कराड. हा माझा पत्ता आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आभार आहे. Yes. हां. कोणी आणले हे वय हे एक कराडचे दादा आलेले. तर त्यांचं दुकान आहे फुलांचं, तर ते माझ्यासाठी घेऊन आलेले. कसं आहे हे? चांगला. दाखव, खाली घे जरा. मस्त आहे ना? छान आहेत ना फुलं? आवडली तुला? पाहिजे तुला? तुझं नाव सांग. नन्वी. पूर्ण नाव सांग. नन्वी नंद पवार. अच्छा. कितवीला आहेस तू? 6वीला. मी कोण आहे तुझी? आत्ती. आत्ती. मी आवडते तुला? हां, चांगली आहे मी. सांग माझ्याबद्दल काय. काय तू माझी मालिका बघत होतीस? वाडीवरची स्टोरी बघितलीस माझी? कुठला व्हिडिओ? मेवणी माझी लाडकी बघितलीस? हां. आणि वाडीवरचा आशिक बघितला. बघितलाय? बाय बाय. कसं वाटतंय एवढ्या दिवसातनं पाऊस आलाय? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. मग शेतीची कामं सुरू होतील ना आता? हां. मग शेतकऱ्यासाठी पाऊस महत्वाचा आहे ना? हो तर पावसाशिवाय काम होत नाही, काय आहे ना? काम होत नाही. हा.